का सोडायचं? तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत. मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधावाडावर घेतो तसं आमच्याही माहित आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद होऊन, म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा ते आलं. ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काय विसरू नाही पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावत मराठी मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे आईला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार. कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं. तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. अरे सरकार, आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय.